तर आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग हा जो चॅप्टर आहे तो कॉलेजमध्ये सुद्धा सुरू केला होता, तर तोच पुन्हा आपण रिवाईज करतो आहे ऑनलाईनसुद्धा. तर या चॅप्टरमध्ये आपण नेमकी काय काय बघणार आहोत हे बघूया. तर आजच्या या चॅप्टरमध्ये लेट अस लर्न वर्किंग ऑफ वेबचे वर्किंग कसे होते, त्याचबरोबर कॉम्पोनंट्स ऑफ वेबमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत हे वन बाय वन आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर येते इंट्रोडक्शन टू HTML5 चे आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. त्यानंतर बेसिक रिलेटेड टू टॅग्स, टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. आता या HTMLमध्ये बेसिक टॅग कोणकोणते आहेत आणि त्यानंतर टेक्स्ट फॉर्मॅटिंगसाठी कोणकोणते टॅग यूज केले जातात ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे हेडिंग लेवल्स, इन्सर्टिंग इमेजेस इन अ वेब पेज, म्हणजेच एखाद्या वेब पेजमध्ये वेबसाईटमध्ये इमेजेस आपण कशा इन्सर्ट करतो हे बघणार आहोत. क्रिएटिंग हायपरलिंक्स, त्याचबरोबर हायपरलिंक्स कशा क्रिएट करायच्या हे सुद्धा बघणार आहोत. फॉर्म्स इन HTMLमध्ये फॉर्म्सचा वापर कसा करायचा. यूज ऑफ स्क्रिप्टिंग इन HTMLमध्ये स्क्रिप्टिंग कशी यूज करायची. त्यानंतर बेसिक ऑफ जावास्क्रिप्ट आणि सिम्पल जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स, याचे आपण सिम्पल प्रोग्रामसुद्धा बघणार आहोत. द इंटरनेट इज अ पॉवरफुल मीडिया टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन, जसं की तुम्हाला माहिती आहेच, हा इंटरनेट ही एक पॉवरफुल मीडिया आहे आपली इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करण्यासाठी. द पेजेस ऑफ इन्फॉर्मेशन डिस्प्लेड ऑन इंटरनेट आर रेफर्ड टू ॲज वेब पेजेस. बघा, आपण इंटरनेटवरती जे काही पेजेस बघतो त्यांना आपण वेब पेज असं म्हणतो. ओके, काय पेजेस आपण इंटरनेटवरती बघतो त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला दिसत असते, ठीक आहे, तर त्यांना आपण ॲज अ रेफर्ड टू ॲज वेब पेजेस म्हणू शकतो. द स्टँडर्ड्स अँड फॉर्मॅट फॉर प्रेझेंटिंग टेक्स्ट अँड ग्राफिक्स ऑन द इंटरनेट आर डेव्हलप्ड अँड अप्रूव्ड बाय WWW गव्हर्निंग ऑथॉरिटीज. जसं की ऑनलाईन तुम्हाला जे काही टेक्स्ट दिसत असते त्याच्याबरोबर जे ग्राफिक्स आहेत, व्हिडिओज आहेत, ऑडिओज आहेत, हे सगळं जे आहे इंटरनेटवरती तुम्हाला दिसत असते, हे कोणी डेव्हलप केलेलं आहे. डेव्हलप्ड अँड अप्रूव्ड बाय WWW यांनी, म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब यांनी ऑथोराईज अप्रूव्ड केले आहे आणि म्हणूनच तुम्हाला ते दिसत असते. त्यानंतर कॉम्पोनंट्स ऑफ वेबचे कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत. पहिला, वेब पेज, अ सिम्पल टेक्स्ट फाईल क्रिएटेड युजिंग HTML. वेब पेज म्हणजेच काय, थोडक्यात एक सिंगल टेक्स्ट फाईल आहे जी आपण HTMLमध्ये क्रिएट करतो. ओके. दुसरा आहे वेबसाईट, अ कलेक्शन ऑफ इंटरलिंक्ड वेब पेजेस कंटेनिंग टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओ आणि ऑडिओज. म्हणजेच वेबसाईट हे काय, एक कलेक्शन आहे इंटरलिंक वेब पेजेसचं. त्याच्यामध्ये काय काय येतं, टेक्स्ट, इमेजेस, ऑडिओ आणि व्हिडिओज. फॉर एक्झाम्पल गुगल तुम्ही वेबसाईट बघितली असेलच, त्यानंतर तुम्हाला ज्या माहिती असतील त्या फेसबुक वगैरे आहेत, अशा प्रकारच्या ज्या काही वेबसाईट्स आहेत हे काय आहे, एक टेक्स्ट, इमेजेस, ऑडिओ आणि व्हिडिओचे काय आहे, एक इंटरलिंक वेब पेज आहे. ओके. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत वेब ब्राउझर. अ वेब ब्राउझर इज अ सॉफ्टवेअर यूज टू व्ह्यू वेब पेजेस ऑर वेबसाईट्स अवेलेबल ऑन द इंटरनेट. बघा, हा मेन कॉम्पोनंट आहे जो काय करतो, हे एक काय, एक सॉफ्टवेअर आहे यूज टू व्ह्यू वेब पेजेस. जसं की आपण मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये सुद्धा जे आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवरती जी काय पेजेस बघायची असतात किंवा ज्या काय वेबसाईटला आपण भेट देतो, ज्या इंटरनेटवरती आहेत ते पाहण्यासाठी किंवा त्यांना भेट देण्यासाठी हा वेब ब्राउझर यूज करत असतो. त्याचे एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स, अशा प्रकारचे तुम्हाला माहिती असतीलच. तर हे काय आहेत, हे वेब ब्राउझर्स आहेत. यानंतर येतो वेब सर्व्हर. अ वेब सर्व्हर इज अन ॲप्लिकेशन ऑर अ कॉम्प्युटर दॅट सेंड्स वेब पेजेस ओव्हर द इंटरनेट युजिंग द HTTP प्रोटोकॉल. आता आपण याच्या आधी बघितला हा वेब ब्राउझर. हा वेब ब्राउझर काय करतो, जे काय वेब पेजेस आहेत ते आपण पाहत असतो. आणि त्यानंतर तो वेब सर्व्हर काय करतो, हे सुद्धा एक ॲप्लिकेशन आहे किंवा एक कॉम्प्युटर आहे
हे काय करतं, सेंड्स द वेब पेज ओव्हर द इंटरनेट. तुम्हाला जे इंटरनेटवरती जे वेब पेजेस बघायला मिळतात ते काय करत असतो, हा सेंड करत असतो युझिंग द HTTP प्रोटोकॉल. हा HTTP प्रोटोकॉल काय आहे, आपण याच्या आधी सुद्धा बघितलं आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर द फंक्शनॅलिटी ऑफ वेबसाईट्स इज मॅनेज बाय वेब सर्व्हर. आता हे जे काही वेबसाईट आहे त्याच्यामध्ये ज्या काही फंक्शनॅलिटीज आहेत हे कोण मॅनेज करत असतं, हा वेब सर्व्हरच मॅनेज करत असतो. फॉर एक्झाम्पल खाली दिलेले ॲपाचे किंवा IIS अशा प्रकारचे काही सर्व्हर्स अवेलेबल आहेत. त्यानंतर आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर URL. इट इज ॲन ॲड्रेस ऑफ अ वेब पेज ऑन द इंटरनेट. जसं की कोणत्याही वेबसाईटचा ॲड्रेस हा आपण URL म्हणू शकतो, जसं की www.google.com हे सुद्धा एक URL आहे. ओके. द वेब पेजेस आर रिट्राइव्ड फ्रॉम द ओरिजिनल लोकेशन विथ द हेल्प ऑफ URL. यानंतर येतो HTTP हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल is a protocol used by www for client server communication. जसं की क्लायंट आणि सर्व्हरमध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी www ने यूज केलेला हा प्रोटोकॉल आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्यानंतर येतो HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. enables to write code for a web page. आपल्याला काय सुविधा देते HTML, आपल्याला कोडिंग करण्याची सुविधा हे HTML देत आहे. तुम्ही जे वेब पेजेस बघता त्याच्यामध्ये बदल करायचा असेल, तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचं असेल, एखादं वेब पेज चांगल्या प्रकारे बनवायचं असेल तर हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे यूज केलं जातं. ऑल द वेब पेजेस इन अ वेबसाईट आर लिंक्ड विथ वन अनदर विथ द हेल्प ऑफ हायपर टेक्स्ट लिंक्स. बघा, जे काय वेब पेजेस आहेत किंवा वेबसाईट्स आहेत त्या लिंक्ड आहेत एकमेकांशी विथ द हेल्प ऑफ हायपर टेक्स्ट लिंक्स. म्हणजे ज्या लिंक्स आहेत त्याच्याबरोबरच ह्या वेब पेजेस हे लिंक्स आहेत. यानंतर आता आपण बघणार आहोत मेन HTML5. तर HTML ही जी लँग्वेज आहे, HTML इज स्टँडर्ड लँग्वेज फॉर डेव्हलपिंग अँड क्रिएटिंग इंटरॅक्टिव्ह वेबसाईट्स इंट्रोड्यूस्ड बाय टिम बर्नर्स-ली. टिम बर्नर्स-ली यांनी ही HTML ही जी लँग्वेज आहे ती इंट्रोड्यूस केली होती. कशासाठी केली होती, फॉर डेव्हलपिंग अँड क्रिएटिंग इंटरॅक्टिव्ह वेबसाईट्स. जे काय वेबसाईट्स आता तुम्ही बघताय ते कशा प्रकारे चांगल्या क्रिएट केले जातील इंटरॅक्टिव्ह वेबसाईट दिसतील तुम्हाला, चांगल्या प्रकारे वेबसाईट तयार करण्यासाठी टिम बर्नर्स-ली यांनी HTML ही लँग्वेज इंट्रोड्यूस केली होती. त्यानंतर HTML डॉक्युमेंट्स आर क्रिएटेड इन एनी टेक्स्ट एडिटर. बघा, HTMLचे जे काय डॉक्युमेंट्स आहेत ते कोणत्याही टेक्स्ट एडिटरमध्ये एडिट केले जाऊ शकतात. जसं की फॉर अँड कॅन बी रन मीन्स एक्झिक्युटेड ऑन एनी कॉम्प्युटर दॅट हॅज अ वेब ब्राउझर. म्हणजेच कोणत्याही टेक्स्ट एडिटरमध्ये तुम्ही त्याची कोड्स टाईप करू शकता आणि ते रनसुद्धा करू शकता ऑन एनी कॉम्प्युटर, कोणत्याही कॉम्प्युटरवरती रन करू शकता दॅट हॅज अ वेब ब्राउझर. जसं की कोणत्याही ब्राउझरवरती ती रन करू शकतो आपण. HTML इज कम्पॅटेबल विथ द मोस्ट ऑफ द वेब ब्राउझर्स. HTML ही लँग्वेज अशी आहे जी कम्पॅटेबलचे सगळेच ब्राउझर्स आहेत. म्हणजेच जसं की मागाशी आपण बघितली ब्राउझरची लिस्ट, गुगल क्रोम आहे, मोझिला फायरफॉक्स आहे किंवा HTML किंवा इंटरनेट एक्सप्लोरर आहे. तर हे सगळ्या जे काही ब्राउझर्स आहेत त्यांना HTML ही एक लँग्वेज आहे ती कम्पॅटेबल आहे, ती कोणत्याही ब्राउझरमध्ये रन होऊ शकते. ओके. त्यानंतर आपण आता बघणार आहोत बेसिक स्ट्रक्चर. HTMLची बेसिक स्ट्रक्चर काय आहे. जसं की आपण HTMLमध्ये कोडिंग करायचं असेल तर नेमकी कोणत्या स्ट्रक्चरनुसार आपण ते करायचं हे आपण बघणार आहोत. HTML टॅग्स आर कीवर्ड्स एन्क्लोज्ड विदिन अँग्युलर. जसे की हे ब्रॅकेट दिसत आहे तुम्हाला, अशाच जे काही ब्रॅकेटमध्ये त्यांचे आपण टॅग्स आपण लिहित असतो. दॅट डिफाईन हाऊ युअर वेब ब्राउझर मस्ट फॉर्मॅट अँड डिस्प्ले द कंटेंट. आता हे जे ब्रॅकेट्स आहेत हे काय डिफाईन करतात, हाऊ युअर वेब ब्राउझर मस्ट फॉर्मॅट अँड डिस्प्ले द कंटेंट. तुम्ही जे काय कंटेंट तुमच्या वेबसाईटमध्ये किंवा वेबपेजमध्ये टाकणार आहात तर ते हे अँग्युलर ब्रॅकेट्स ते डिफाईन करतात त्या वेब ब्राउझरला की तुमचा जो काय कंटेंट आहे तो कशा प्रकारे फॉर्मॅट केला पाहिजे किंवा डिस्प्ले झाला पाहिजे.
त्यानंतर टॅग्स आर नॉट केस सेन्सिटिव्ह, जसं की केस सेन्सिटिव्ह कोणतेही टॅग HTML मध्ये नाही आहेत. हे तुम्ही टॅग कसेही लिहू शकता, जसं की कॅपिटलमध्ये लिहू शकता किंवा स्मॉल कॅपमध्ये सुद्धा लिहू शकता. म्हणूनच टॅग्स आर नॉट केस सेन्सिटिव्ह. एव्हरी HTML पेज इज enclosed within 2 tags HTML and HTML. जसं की इथे बघा 2 टॅग दिलेले आहेत, तर प्रत्येक HTML टॅग हा एन्क्लोज विदिन 2 टॅग, 2 टॅगमध्ये ते एन्क्लोज केलेले आहे. पहिला HTML जो टॅग आहे हा आहे ओपनिंग टॅग, जसं की ब्रॅकेटमध्ये HTML लिहिलेला आहे, ब्रॅकेट क्लोज केलेला आहे. आणि दुसरा जो आहे हा क्लोजिंग टॅग आहे, जसं की क्लोज करण्यासाठी आपण फॉरवर्ड स्लॅश यूज करतो इथं. तर अशा प्रकारे जे काही HTMLचे पेजेस आहेत ते एन्क्लोज केलेले असतात. त्यानंतर आपण पुढे बघूया. दिस पेज इज डिवायडेड इंटू 2 सेक्शन्स इंटरनली, हेड सेक्शन अँड बॉडी सेक्शन. जसं की 2 सेक्शनमध्ये हे डिवाइड केलेलं आहे. पहिला आहे हेड सेक्शन आणि दुसरा कोणता तर बॉडी सेक्शन. तर हेड सेक्शनमध्ये काय येतं, हेड सेक्शन कंटेन्स टायटल ऑफ द डॉक्युमेंट विच इज एन्क्लोज विदिन टायटल टॅग. जसं की इथं 2 टॅग आहेत, टायटल ओपन टायटल आणि इथं क्लोज टायटल. मगाशी आपण बघितलं की कोणताही टॅग जर क्लोज करायचं असेल तर काय करतो आपण यूज, फॉरवर्ड स्लॅश यूज केलेले आहे बघा. जसं की 2 टॅग, पहिला ओपनिंग टॅग आणि दुसरा क्लोजिंग टॅग, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हेड सेक्शनमध्ये काय आहे, कंटेन्स द टायटल ऑफ द डॉक्युमेंट. आता टायटल जसं की या जर या PPTला इथं वरती टायटल दिले बघा, इम्प्रेसिव्ह वेब डिझायनिंग 11 PPTX. हे काय झालं, टायटल झालं. तर जसं की हेड सेक्शन, आपल्याला वेबसाईटला जर हेड सेक्शनमध्ये कोणतंही टायटल द्यायचं असेल तर हा जो टायटल टॅग आहे हा यूज करतो आपण. तो कशामध्ये यूज करतो आपण, तर हेड टॅगमध्ये, हेड, ओपन हेड अँड क्लोज हेड. तर हे सगळं लक्षात ठेवायचं तुम्ही की हेड सेक्शनमध्ये पहिल्यांदा हेड टॅग येतो, त्यानंतर टायटल टॅग द्यायचं आहे आपण. ओके, पुढे द ॲक्च्युअल टेक्स्ट ऑफ द डॉक्युमेंट इज रिटन विदिन बॉडी, ओपन बॉडी टॅग अँड क्लोज बॉडी टॅग. जसं की तुम्हाला जे काय तुमच्या वेबसाईटमध्ये किंवा वेबपेजमध्ये दाखवायचं असेल, टेक्स्ट असेल, इमेज असेल किंवा कोणताही कंटेंट असेल तर तो कशामध्ये लिहायचं आहे तुम्हाला, रिटन विदिन बॉडी टॅग, हे लक्षात ठेवा. ओके, आता यानंतर येतो ॲन ॲट्रिब्यूट. आता ॲन ॲट्रिब्यूट म्हणजे काय बघा, ॲट्रिब्यूट डिफाईन्स द प्रॉपर्टी फॉर द एलिमेंट, कन्सिस्ट ऑफ ॲन ॲट्रिब्यूट, जसं की ॲट्रिब्यूट ऑर व्हॅल्यू अँड ॲपियर्स विदिन द एलिमेंट्स स्टार्ट टॅग. जसं की बघा, तुम्ही एखादा कंटेंट घेतला, जसं की टेक्स्ट घेतली असेल तर ती टेक्स्ट तुम्हाला फॉर्मॅट करायची, चांगली दाखवायची असेल, जसं की बोल्ड करायची, इटॅलिक करायची किंवा ती सेंटरला पाहिजे असेल किंवा जे काय असेल किंवा त्याचा कलर बदलायचा, कलर चेंज करायचा असेल तर ॲट्रिब्यूटचा यूज होतो. आता तो कसा करायचा यूज हे आपण नंतर बघूयाच. समटाइम्स वी नीड ॲडिशनल इन्फॉर्मेशन विथ अ टॅग. जसं की एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर या ॲट्रिब्यूटचा यूज होऊ शकतो. जसं की बेसिक स्ट्रक्चरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो की नेमकी HTMLचं बेसिक स्ट्रक्चर कसं आहे. जसं की बघा, इथं पहिल्यांदा 2 टॅग तुम्हाला सांगितले की ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग. पहिला ओपन टॅग इथं HTMLने सुरू केलेला आहे आणि क्लोजिंग टॅग इथं खाली आहे. पण या HTMLच्या टॅगमध्ये इथं बाकीचे टॅग्स यूज केलेले आहेत. ते कसे यूज करायचे हे आपण बघूया. जसं की पहिल्यांदा HTML टॅग, त्यानंतर येतो हेड टॅग. आता जो हेडिंग सेक्शन आहे त्यामध्ये मागाशी सांगितलं तुम्हाला मी की पहिल्यांदा टायटल, जे आपल्याला टायटल द्यायचं आहे, टायटल जसं की फर्स्ट पेज असं मी टायटल दिलेलं आहे. त्यानंतर टायटल टॅग ओपन केल्यानंतर फर्स्ट पेज नाव दिले त्याला आणि टायटल टॅग क्लोज केलेला आहे. त्यानंतर हा जो हेड टॅग ओपन केला आहे तो हेड टॅग इथं मी क्लोज केलेला आहे. यानंतर मेन बॉडी टॅग. आता जसं की जे काय मला दाखवायचं असेल, कोणतेही टेक्स्ट असेल किंवा जे काय मला वेबसाईटवरती दाखवायचं आहे तर ते आपण कुठे घेणार आहे, या बॉडी टॅगमध्ये घेणार आहे. ओके, तर मी बॉडी टॅग सुरू केला आहे. बॉडी, त्यानंतर येतो स्पेस दिला आहे, तर बॉडी बीजी कलर इज इक्वल टू ग्रीन. आता यामध्ये हा बॉडी हा काय आहे, फक्त टॅग आहे आणि त्यानंतर जो बीजी कलर यूज केला आहे हे काय आहे, ॲट्रिब्यूट आहे.
आता ॲट्रिब्यूट दिल्यानंतर आपल्याला त्याची व्हॅल्यू सुद्धा द्यावी लागते. जसं की कलरची व्हॅल्यू काय असू शकते, कोणताही प्रकारचा कलर असू शकतो. जसं की बघा इथे दिला बीजी कलर, हा काय आहे तर ॲट्रिब्यूट आहे. खाली ते डिफाईन केलं की ॲट्रिब्यूट आहे. त्यानंतर त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण दिली इथं ग्रीन, व्हॅल्यू ऑफ द ॲट्रिब्यूट. ओके, जो काय तुम्ही ॲट्रिब्यूट द्याल त्याची व्हॅल्यू इथं पुढं आपण त्याची द्यायची असते आणि ब्रॅकेट क्लोज केला आहे. त्यानंतर इथं खाली त्याचं खाली लिहिलेलं आहे दिस इज माय फर्स्ट वेब पेज. ओके, आता फक्त एकच लाईन इथं मी टाईप केलेलं आहे, दिस इज माय फर्स्ट वेब पेज. त्यानंतर बॉडी टॅग क्लोज केला आहे. हा बॉडी टॅग इथं आपण ओपन केलेला, तो खाली इथं क्लोज केला आहे. त्यानंतर HTML टॅग हा क्लोज केलेला आहे. तर हे जे काय आपण एक्झाम्पल बघतोय, जसं की बेसिक स्ट्रक्चर बघतोय, हे सुद्धा आपण डायरेक्टली ओपन करूनच बघूया. एखादा प्रोग्राम, बेसिक प्रोग्राम आपण बघूया. जसं की मी कोणताही टेक्स्ट एडिटर इथं मी ओपन करतो, नोटपॅडमध्ये. त्यानंतर बघा HTML, त्यानंतर हेड, त्यानंतर आपला टायटल द्यायचा आहे, टायटल टॅग दिला आहे. त्यानंतर माय ओके फर्स्ट वेब पेज. त्यानंतर टायटल टॅग आपण क्लोज करायचा आहे, तो क्लोज आपण फॉरवर्ड स्लॅशने करतोय, TITLE. त्यानंतर आता राहिलेला जो आहे तो हेड टॅग आपण इथं क्लोज करायचा आहे. ओके, त्यानंतर आता मेन टॅग जो आहे तो बॉडी टॅग, BODY बॉडी. आता बॉडी टॅगमध्ये बघा मी साधा विदाउट ॲट्रिब्यूट इथं मी बॉडी टॅग लिहितोय. पहिल्यांदा बॉडी टॅगमध्ये मी लिहिलं आहे दिस इज माय फर्स्ट वेब पेज. ओके, ही एक लाईन मी इथे टाईप केली आणि त्यानंतर बॉडी टॅग मी इथं क्लोज केला आणि राहिलेला हा HTML टॅग तो आपण सुद्धा क्लोज करूया. तर अशा प्रकारे आपण हा सिंपल स्ट्रक्चर वाईज प्रोग्राम आपण इथं बघणार आहोत. आणि त्यानंतर आता हा प्रोग्राम आपण सेव्ह करतोय, सेव्ह. त्यानंतर इथं डेस्कटॉपलाच मी हा प्रोग्राम सेव्ह करतोय. इथं मी नाव देतो मी फर्स्ट प्रोग्राम. आता सेव्ह करताना मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेलच, पण तरीसुद्धा आत्ता हे सांगतोय. आपण ज्यावेळेस कोणताही HTMLचा प्रोग्राम सेव्ह करत असेल त्यावेळेस प्रोग्रामचं नाव टाकायचं आपल्याला आणि त्यानंतर .html असं एक्सटेन्शन द्यायचं. आता हे एक्सटेन्शन का द्यायचं आहे, कारण आपल्याला ते पेज HTMLचं आहे म्हणून ओळखण्यासाठी, किंवा जे काय तुम्ही डॉक्युमेंट तयार केलं आहे ते HTMLचं आहे आणि त्या ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे म्हणून आपण तिथं HTMLचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. आणि मी सेव्ह करतो, सेव्ह. आता हा प्रोग्राम मिनिमाइज करतोय मी आणि इथं मी आता फर्स्ट वेब पेज कुठं आहे, ओके इथं आहे. हा ओपन करतो प्रोग्राम. कोडिंग मी एका साईडला ओपन करून ठेवतो इथं मी. तर बघा इथं HTML, त्यानंतर हेड, टायटल, फर्स्ट वेब पेज. आता हे टायटल इथं वरती टायटलला आलं आहे बघा. ओके, त्यानंतर हेड टॅग किंवा टायटल टॅग किंवा कोणताही प्रकारचा टॅग इथं कुठेही दिसत नाही आहे. हे लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारचा टॅग जो अँग्युलर ब्रॅकेटमध्ये असेल तो कोणत्याही वेब पेजमध्ये दिसत नसतो. त्यानंतर इथं बॉडी टॅग दिलेला आहे. बॉडी टॅगमध्ये दिस इज माय फर्स्ट वेब पेज. तर एक लाईन मी इथं टाईप केलेली आहे ती इथं दिसते. बॉडी टॅग क्लोज केला आणि HTML टॅग क्लोज केला. आता यामध्ये मी ॲट्रिब्यूटचा यूज करणार आहे. आता तो कसा यूज करतोय बघा. जसं की बॉडी टॅगमध्ये बॉडी स्पेस BG कलर,
BG कलर इज इक्वल टू कोणता YELLOW. ओके, मी हा एवढाच फक्त कलर इथे दिलेला आहे. त्यानंतर फाईलमध्ये जाऊन सेव्ह करतो. त्यानंतर इथं आता बदल दिसलेला नाही अजून, त्यासाठी आपण पेज फक्त रिफ्रेश करायचं. इथं रिफ्रेश पेज केलं. आता त्या फक्त एका ॲट्रिब्यूटमुळं काय झालं आहे, पाठीमागचा कलर चेंज झाला आहे. जसं की एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशन, जसं की मागे सांगितलं होतं, एक्स्ट्रा ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर हा ॲट्रिब्यूट आपल्याला देत असतो. ओके, आता यामध्ये आपल्याला टेक्स्टचा सुद्धा कलर जर बदलायचा असेल तर यासाठी आपण अजून एक देऊ शकतो, स्पेस TXT इज इक्वल टू BLUT. पुन्हा सेव्ह करतो, सेव्ह आणि रिफ्रेश. तर बघा इथं कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर अशा प्रकारे ॲट्रिब्यूटचा वापर आपण इथं करू शकतो. ओके, नेक्स्ट आता या स्ट्रक्चरमध्ये आपण नेमकी जे टॅग्स यूज केलेले आहेत ते कोणकोणते आहेत आणि त्याचा काय पर्पज आहे हे सुद्धा आपण बघूया. जसं की HTML अँड HTML, ओपनिंग HTML टॅग आणि क्लोजिंग HTML टॅग. या टॅगचा काय यूज आहे? दिस टॅग इंडिकेट्स दॅट द डॉक्युमेंट इज द HTML फाईल. हे दोन टॅग काय इंडिकेट करतायत की तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते कोणतं आहे, तर HTML फाईल आहे. हे लक्षात घ्या, HTMLची फाईल आहे म्हणूनच हे दोन टॅग इंडिकेट करत असतात. त्यानंतर पुढे आहे हेड टॅग. इट इन्क्लूड्स टायटल विदिन इट, म्हणजेच या हेड टॅगमध्ये टायटल टॅग जो आहे तो आपण यूज करत असतो. द टेक्स्ट विदिन हेड इज नॉट डिस्प्लेड ऑन द वेब पेज. जसं की मगाशी आपण बघितलं, कोणत्याही प्रकारची टेक्स्ट तुम्ही हेड टॅगमध्ये जर घेतली तर ती वेब पेजमध्ये डिस्प्ले होत नाही. दिस इज यूज्ड फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. जसं की पुढच्या वर्षी 12वीमध्ये तुम्हाला हा एक नवीन चॅप्टर आहे, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन SEO. तर ते नेमकी काय असतं हे आपण पुढच्या वर्षी बघूयाच. पण इथं हे जे हेड सेक्शन आहे यामध्ये दिस इज यूज्ड फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन SEO साठी हा हेड सेक्शन सुद्धा यूज केला जातो. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत टायटल, ओपनिंग टायटल अँड क्लोजिंग टायटल. द कंटेंट विदिन दिस टॅग इज डिस्प्लेड ऑन द टायटल बार. जसं की मागे सांगितलं, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला टायटल जर तिथे द्यायचं असेल तर हा टायटल टॅग आपण यूज करत असतो. ओके, त्यानंतर तो मेन बॉडी टॅग, ओपनिंग बॉडी टॅग आणि क्लोजिंग बॉडी टॅग. दिस टॅग इन्क्लूड्स ऑल कंटेंट्स विच इज टू बी डेव्हलप्ड इन द वेब ब्राउझर. जसं की या बॉडी टॅगमध्ये जे काय तुम्हाला कंटेंट्स डिस्प्ले करायचे असतील, ज्या वेब ब्राउझरमध्ये आपल्याला बघायचे असतील, ते कुठे लिहितो आपण? बॉडी टॅगच्या आत लिहितो. मोस्ट ऑफ द टॅग्स आर इन्क्लूड इन दिस टॅग. HTMLचे जे काय बऱ्यापैकी जे सगळेच टॅग आहेत ते कोणत्या टॅगच्या आत येतात, तर बॉडी टॅगच्या आत येतात. तर आतापर्यंत आपण बघितलं स्ट्रक्चर ऑफ HTML आणि आता आपण पुढे बघणार आहोत द स्ट्रक्चर ऑफ वेब पेज युझिंग HTML5. HTML5चे काय स्ट्रक्चर आहे. ओके, द स्ट्रक्चर ऑफ वेब पेज युझिंग HTML5. द फर्स्ट लाईन ऑन द टॉप. आपल्याला सुरुवात करतानाच पहिल्यांदाच ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे? डॉक टाईप HTML. ओके, तर सुरुवात करतानाच आपल्याला डॉक टाईप HTML नीच सुरुवात करायची. इज अ डॉक्युमेंटरी टाईप डिक्लेरेशन. काय डॉक टाईप HTML म्हणजेच काय, तर डॉक्युमेंट टाईप डिक्लेरेशन आहे. जसं की हे जे ब्राउझरला काय सांगत असतं की HTML5चा हा नवीन फ्लेवर आहे. जसं की इथे दिलेलं आहे बघा, इज अ डॉक्युमेंट टाईप डिक्लेरेशन अँड इट लेट्स द ब्राउझर नो द फ्लेवर ऑफ HTML. हा HTMLचा एक नवीन फ्लेवर आहे थोडक्यात, म्हणून डॉक टाईप HTML हे आपण तिथं द्यायचंच आहे. त्यानंतर येतो काही सेक्शन दिलेले आहेत बघा याच्यामध्ये. इट डिफाईन्स हेडर फॉर द डॉक्युमेंट ऑर अ सेक्शन. आता हे काय डिफाईन करते? हेडर फॉर डॉक्युमेंट. डॉक्युमेंटचा वरती हेडर जो आहे, हेडर पार्ट आहे तो तिथं हेडर या टॅगमध्ये आपण डिस्प्ले केला आहे किंवा या सेक्शनमध्ये डिस्प्ले करतो. त्यानंतर येतो NAV. डिफाईन कंटेनर फॉर नेव्हिगेशन लिंक्स. तुम्हाला जर नेव्हिगेशन लिंक्स जर त्या द्यायच्या असतील तर या NAV सेक्शनमध्ये आपण
देऊ शकतो. त्यानंतर तो पुढचा सेक्शन, इट डिफाईन्स द सेक्शन इन अ डॉक्युमेंट. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जे काही सेक्शन्स आहेत ते डिफाईन करण्यासाठी हा सेक्शन टॅग यूज करतो आपण. आर्टिकल, इट डिफाईन्स द इंडिपेंडंट सेल्फ कंटेंट आर्टिकल. जे काय सेल्फ कंटेंट आर्टिकल आहे ते डिफाईन करायचं काम हे आर्टिकल टॅग करतो. असाइड, इट डिफाईन्स कंटेंट अपार्ट फ्रॉम द कंटेंट्स, बघा, लाईक साईड बार. त्यानंतर तो फुटर, डिफाईन्स अ फुटर फॉर अ डॉक्युमेंट ऑर अ सेक्शन. जसं की हेडर झाला तशाच प्रकारे इथं आहे फुटर. हा काय करतो, फुटरचा जो भाग आहे, सगळ्यात शेवटचा जो भाग आहे सेक्शन, तो हा फुटर डिफाईन करत असतो. त्यानंतर तो डिटेल्स, इट डिफाईन्स ॲडिशनल डिटेल्स. कोणत्याही ज्या ॲडिशनल डिटेल्स आहेत त्या डिफाईन करायचं काम तो करत असतो. त्यानंतर येतात टेक्स्ट फॉर्मॅटिंग एलिमेंट. हे फार महत्त्वाचं आहे. जसं की आपल्याला कोणतेही जे काही टेक्स्ट आहेत त्या डिफाईन करायचे असतील किंवा त्याला टेक्स्ट फॉर्मॅट करायचे असतील तर नेमकी कोणकोणते टॅग यूज करायचे आहेत ते आपण बघूया. टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग इज यूज टू मेक डॉक्युमेंट लुक अट्रॅक्टिव्ह, देअर बाय एनहान्सिंग इट्स अपीअरन्स. जसं की बघा, ज्या काही तुम्हाला टेक्स्ट वेब पेजेसवरती दिसत असतात त्या ज्या डॉक्युमेंटमध्ये असतात त्या अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला हे फॉर्मॅटिंग करावं लागत असतं किंवा चांगले दिसण्यासाठी. ओके, द लिस्ट ऑफ डिफरंट टेक्स्ट लेवल फॉर्मॅटिंग टॅग्स आर ॲज फॉलो. जसं की तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटिंग करण्यासाठी खाली काही टॅग दिलेले आहेत, ते आपण कोणकोणते टॅग आहेत ते आपण बघूया. तर इथे खाली इकडे बघा टॅग नेम इकडे दिलेले आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर आपण आता इथे वन बाय वन त्याचं टॅग बघूया कोणकोणते आहेत. तर इथं ब्रॅकेटमध्ये दिलं आहे बघा बी टॅग, इट डिस्प्लेज टेक्स्ट विदिन इट इन बोल्ड लाईक हॅलो. जसं की एखादी टेक्स्ट जर बोल्ड करायची असेल तर हा बी टॅग यूज करायचा आपल्याला, बोल्ड टॅग. ओके, त्यानंतर येतो पुढचा टॅग आय टॅग, इट डिस्प्लेज टेक्स्ट विदिन इट. ओके, जर एखादी टेक्स्ट थोडक्यात इथं दिसते बघा, हॅलो वर्ड हा बोल्ड झाला आणि खाली आहे तर तिरका दिसतोय. इटॅलिक जर करायचे असेल तर आय टॅग आपण यूज करू शकतो. त्यानंतर येतो यू टॅग, इट डिस्प्ले टेक्स्ट विथ अंडरलाईन लाईक हॅलो. जसं की इथे खाली अंडरलाईन दिलेली आहे बघा. जसं की एखाद्या वर्डला तुम्हाला अंडरलाईन द्यायची असेल तर हा यू टॅग यूज करतो आपण. त्यानंतर तो स्मॉल टॅग, डिस्प्लेज टेक्स्ट इन अ स्मॉल फॉन्ट साईज. एखादी टेक्स्ट जर तुम्हाला स्मॉल फॉन्टमध्ये पाहिजे असेल तर आपण कोणता टॅग यूज करायचा आहे, स्मॉल टॅग. त्यानंतर येतो SUB, सब टॅग, इट डिस्प्लेज टेक्स्ट इन सबस्क्रिप्ट फॉर्म. जसं की सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट हे दोन टॅग आहेत. जसं की तुम्हाला याचं एक्झाम्पल मी नंतर सांगेनच. त्यानंतर आहे INS टॅग, एनिथिंग दॅट अपियर्स विदिन INS ओपन टॅग आणि INS क्लोज टॅग एलिमेंट इज डिस्प्लेड ॲज इन्सर्टेड टेक्स्ट. एखादी टेक्स्ट जर तुम्हाला इन्सर्टेड करायचं असेल तर हे एक्झाम्पल वाईज आपण नंतर बघणारच आहोत की नेमकी हे जे टॅग दिलेले आहेत हे कशा प्रकारे यूज करतो आपण. ठीक आहे, पुढे आपण बघणार आहोत डील टॅग, डिलीट. जसं की एनिथिंग दॅट अपियर्स विदिन डील टॅग एलिमेंट इट इज डिस्प्लेड ॲज डिलीटेड टेक्स्ट. एखादी टेक्स्ट जर तुम्हाला डिलीटेड टेक्स्ट दाखवायची असेल तर ती तुम्हाला इथं या डील टॅगमध्ये देऊ शकतो. त्यानंतर येतो मार्क टॅग, द HTML मार्क एलिमेंट डिफाईन्स मार्क्ड ऑर हायलाइटेड टेक्स्ट. एखादी टेक्स्ट जर तुम्हाला हायलाइटेड दाखवायची असेल तर हा आपण इथं कोणता टॅग यूज करणार आहोत, मार्क टॅग. ओके, तर अशा प्रकारे हे जे टॅग्स आहेत हे आपण इथं बघितलेले आहेत. आता आपण हे सगळे टॅग वन बाय वन आपण एक्झाम्पल वाईज आपण बघूया. ठीक आहे, नोटपॅडमध्ये आपण आता सुरू करतोय. डॉक टाईप HTML टॅग घेतला आहे, हेड टॅग घेतला आहे. त्यानंतर टायटल टॅगमध्ये दिला आहे आपण टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स, टायटल टॅग क्लोज केला आहे. जसं की हे जे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग जो आहे हे टायटल हे आपण वरती त्या वेब पेजला दाखवणार आहे. ओके, म्हणून टायटल टॅगमध्ये लिहिले. त्यानंतर हेड टॅग क्लोज केला आहे. यानंतर महत्त्वाचा टॅग येतो जो बॉडी टॅगच्या आत जे काय आपल्याला कंटेंट्स दाखवायचे आहेत ते आपण इथे दिसणार आहे. पहिल्यांदा घेतो आपण बी टॅग, दिस इज बोल्ड टेक्स्ट /B. आता हा जो बी टॅग ओपन केला आहे त्यामध्ये ही एक टेक्स्ट लिहिली आहे, दिस इज बोल्ड टेक्स्ट. आता हा जो बी टॅग आहे हा बी टॅग या टेक्स्टला अप्लाय होणार आहे, म्हणजेच ही टेक्स्ट कशी दिसणार आहे, बोल्ड दिसणार आहे.
आणि बोल्ड दिसून झाल्यानंतर हा टॅग मी इथं क्लोज केला आहे. जसं की कोणताही टॅग क्लोज करायचं तर फॉरवर्ड स्लॅश आपल्याला यूज करायचं हे सांगितले आधीच. त्यानंतर बी आर आणि पी आर हे जे हा जो एक टॅग दिला इथं बी आर टॅग, हा टॅग जो आहे हा लाईन ब्रेक करण्यासाठी यूज करतो आपण. ओके, आणि इथं 2 वेळा लाईन ब्रेक करायची म्हणून 2 वेळा बी आर टॅग दिलेला आहे. त्यानंतर येतोय आय टॅग, दिस इज इटॅलिक टेक्स्ट, जसे की ही जी टेक्स्ट आहे ही इटॅलिकमध्ये दिसणार आहे म्हणून आय टॅग दिलेला आहे. त्यानंतर इथं सुद्धा 2 वेळा बी आर टॅग दिलेला आहे. आणि हा बी आर टॅग जो आहे तो क्लोज करायची गरज नाही आहे, कारण हा जो बी आर टॅग आहे हा लाईन ब्रेक करण्यासाठी यूज करतो आपण. त्यानंतर मार्क टॅग, मार्क टॅगमध्ये आपण आता लिहिणार आहे दिस टेक्स्ट इज मार्क्ड. त्यानंतर मार्क टॅग इथं मी क्लोज करतो. त्यानंतर इथं सुद्धा मी बी आर असे 2 टॅग इथे दिलेले आहेत. त्यानंतर येतोय खाली SUB, जसं की दिस इज सब SUB टॅगमध्ये लिहिले. त्यानंतर SUBSCRIPT सबस्क्रिप्ट. त्यानंतर हा SUB टॅग मी क्लोज करतोय. ओके, अँड टॅगमध्ये SUP SUPERSCRIPT सुपरस्क्रिप्ट टेक्स्ट. आणि हा जो टॅग आहे तो इथं मी CUP हा टॅग इथं क्लोज केला. आणि त्यानंतर 2 BR टॅग यूज केलेले आहे. त्यानंतर खाली INS this text is INS inserted to the document आणि स्लॅश BR आणि त्यानंतर अजून एक टॅग आहे DEL deal this text is deleted from the document आणि स्लॅश DEL आणि पुन्हा BR. अशा प्रकारे आपण सगळे टॅग इथं घेतलेले आहेत. तर राहिलेले बॉडी टॅग आहे तो आपण क्लोज करूया. आणि त्यानंतर HTML. तर अशा प्रकारे आपण सगळेचे सगळे जे काय टॅग बघितलेत ते आपण इथं घेतलेले आहेत डॉक्युमेंटमध्ये. आता हे डॉक्युमेंट आपण सेव्ह करूया. फाईल सेव्ह, डेस्कटॉपला सेव्ह करूया आपण. टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स .html, जसं की आधी सांगितलं तुम्हाला .html हे एक्सटेन्शन दिलंच पाहिजे. आणि सेव्ह. आता मी जे डॉक्युमेंट आहे ते ओपन करून बघूया. टेक्स्ट फॉर्मॅटिंग डबल क्लिक केली तर एका साईडला मी इथं ओपन करून ठेवतो. ओके, तर बघा .html हे त्यानंतर टायटल दिले टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स, जे टायटल इथं वरती दिसतंय. ओके,
त्यानंतर हेड टॅग क्लोज टायटल टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज. बॉडी टॅगमध्ये पहिल्यांदाच आपण कोणता टॅग घेतला आहे? बोल्ड. बी टॅग, दिस इज बोल्ड टेक्स्ट. तर इथं ही नॉर्मल टेक्स्टपेक्षा बोल्ड टेक्स्ट दिसते तुम्हाला. त्यानंतर 2 वेळा BR टॅग दिला आहे. म्हणजेच काय, इथं जर मी एकदा BR टॅग दिला असता तर ही जी खाली दिस इज इटॅलिक टेक्स्ट जी आहे ती अजून एका लाईनवरून वरती आली असते. ठीक आहे, म्हणून इथे 2 वेळा टॅग BR दिलेला आहे. तर पुढं आहे आय टॅग, दिस इज इटॅलिक टेक्स्ट. खाली इथं इटॅलिक टेक्स्टमध्ये दिसते तुम्हाला तिरकी झालेली. त्यानंतर मार्क, दिस टेक्स्ट इज मार्क्ड. म्हणजेच थोडीशी हायलायटेड टेक्स्ट दिसते. बरोबर, ओके. मार्क टॅग क्लोज केला आहे. त्यानंतर BR टॅग दिलेला आहे. त्यानंतर खाली आहे सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट. दिस इज सब. इथं मी कोणत्या वर्डला सबस्क्रिप्ट टॅग यूज केला आहे? SUB हा टॅग यूज केला आहे सबस्क्रिप्टला. बरं, इथे दिसते बघा, दिस इज सबस्क्रिप्ट. ओके, तर सबस्क्रिप्ट जो टॅग आहे तो फक्त SUB हा जो टॅग आहे तो सबस्क्रिप्ट या वर्डला यूज केला आहे. ओके, म्हणून तेवढाच वर्ड हा सबस्क्रिप्ट झालेला आहे. आणि त्यानंतर SUP हा जो टॅग आहे म्हणजे सुपरस्क्रिप्ट टॅग आहे तो कुठे यूज केला आहे? सुपरस्क्रिप्ट टेक्स्टला. ओके, ते दिसते बघा, सुपरस्क्रिप्ट टेक्स्ट जी आहे ती इथं या सुपरस्क्रिप्ट टेक्स्टला, म्हणजे ही कुठे दिसणार? थोडीशी डोक्यावर, म्हणजे जसं की X² असतं तसं जिथं ते एखादी टेक्स्ट आपल्याला तशा प्रकारे दाखवायचे असेल तर हा कोणता टॅग यूज करतो आपण? SUP. ओके, ठीक आहे. त्यानंतर खाली पुढचा आहे INS टॅग, दिस टेक्स्ट इज इन्सर्टेड टू अ डॉक्युमेंट. INS म्हणजेच ही जी टेक्स्ट आहे ही आपल्याला इन्सर्टेड झालेली आहे, म्हणजे ह्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट केलेली आहे अशा प्रकारे जर दाखवायचं असेल तर INS टॅग आपण यूज करतो. त्यानंतर डील, जसं की एखादी टेक्स्ट जर डिलीटेड झालेली आहे अशा प्रकारे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर त्याला डील हा टॅग यूज करायचा आहे. आणि त्यानंतर डील टॅग क्लोज केला आहे, BR टॅग दिलेला आहे आणि राहिलेला बॉडी टॅग आणि HTML टॅग क्लोज केलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आहे आपलं, यामध्ये सगळेचे सगळे टॅग आपण यूज केलेले आहेत. यामध्ये फक्त एक टॅग यूज केला नाही, स्मॉल टॅग, तो इथं घेऊया आपण. तो सुद्धा इथंच घेतो मी, स्मॉल SMALL स्मॉल. दिस इज स्मॉल टॅग टेक्स्ट आणि स्लॅश स्मॉल. आणि इथं फाईलमध्ये जाऊन पुन्हा सेव्ह करतो आणि जे आपला एक्झाम्पल आहे हे फक्त मी इथं रिफ्रेश करतो. आता इथं जसं की इथं मी BR टॅग दिले नसल्यामुळं ही जी टेक्स्ट आहे ही सलग आलेली आहे. तर इथं मी पुन्हा BR टॅग यूज करतो. स्मॉल टॅगच्या पुढं 2 BR टॅग यूज केला आहे. फाईल, सेव्ह आणि रिफ्रेश. ओके, तर अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल जे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग आहेत, ज्याला आपण फिजिकल टॅगसुद्धा आपण म्हणू शकतो, तर अशा प्रकारे हे बघितलेले आहेत. यानंतर थोडासा बदल करायचं म्हटला त्याच्यामध्ये तर आपण थोडासा बॅकग्राऊंड कलरसुद्धा देऊ शकतो. बॉडी BG कलर इज इक्वल टू, जसं की इथं हायलायटेड सुद्धा आहे त्यामुळं येलो कलर आहे, त्यामुळे इथं आपण जरा वेगळा कलर PINK पिंक दिलेला आहे. त्यानंतर टेक्स्ट इज इक्वल टू ब्ल्यू आणि फाईलमध्ये जाऊन आपण सेव्ह करूया आणि रिफ्रेश. तर इथे दिसते बघा. तर थोडासा अशा प्रकारे एक्झाम्पल हे आपण बघितलेलं आहे. तर आजच्या तासाला जो काय भाग झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पुन्हा रिवाईज करा तुम्ही आणि ज्या काही नोट्स असतील या व्हिडिओमधून तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. तसंच हे जे काय एक्झाम्पल आपण दिलेलं आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. थोडासा चेंज करून तुम्ही वेगळं एक्झाम्पल जरी लिहिलं तरीसुद्धा चालेल आणि कॉलेज ज्यावेळी सुरू होईल किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सुद्धा तुम्ही ते एक्झाम्पल सोडवून टाकायचं आहे. ठीक आहे.
जे काय पुढचा भाग राहिला असेल तो पुढच्या तासाला आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू.